तर आता तुला जे काही तू उत्तरे दिलेत आणि जे आपलं कॉन्व्हर्सेशन झाले त्याच्यानंतरनं फ्रीडोकडून आपले तुझ्यासाठी काही गिफ्ट्स आहेत, तर ते मी तुला गिफ्ट देतो. सो हे तुला फ्रीडोकडून त्यांचं अल्टिमेट कार कुशन आहे. तू जे काही एवढं ट्रॅव्हल करते तर तुझ्या सीटवरती ते लावल्यानंतर तुला जो पाठीचं दुखणं वगैरे तर ते नाही होणार. तर हे तुला त्यांच्याकडून दिलेलं आहे. त्यानंतर हे त्याच सेटमध्ये वेज कुशन येतं, जे तुला एकदम कम्फर्टेबल सिटिंग पोझिशन देतं. त्यामुळे तुझ्या मांड्या वगैरे काहीच दुखणार नाही. एकदम रिलॅक्स तू बसू शकते जास्त लाँग रूटला ट्रॅव्हल करायला. आणि हे त्यांच्याकडनं पूर्ण किट कम्प्लीट व्हायला फ्रीडोचं अल्टिमेट कार नेक पिलो आहे, की जे मान वगैरे अवघडते तुझी ट्रॅव्हलिंगमध्ये तर ते नाही होणार आता. हे तुला दिलेलं आहे त्यांनी. आणि हा आहे तुला ट्रॅव्हल नेक पिलो खास. ज्यावेळेस तू लाँग रेटला जाशील, ट्रॅव्हल करशील, तर हे तुला असं मानेभोवती लावू शकते, ज्याने मान वगैरे हलणार नाही, झटके बसणार नाही मानेला तुझ्या. खूप चांगलं प्रोडक्ट आहे ते. हे आहेत ॲक्टिव्ह सॉक्स, म्हणजे तू घरात सुद्धा हे वापरू शकते. नॉर्मली चप्पल वगैरे आपण असं वापरतो त्याच्याऐवजी हे वापरू शकते. कम्फर्टेबल पायरा एकदम. आणि बसल्यावर वगैरे जर कधी तुला असं मनका असं आपण होतो, सरळ बसत नाही, ताट नाही बसत. मग त्याच्यासाठी ही गोष्ट आहे, त्यासाठी खूप काम येईल. पोस्चर करेक्टर आहे हे फ्रीडोकडून. तर ह्याने तुझं पोस्चर एकदम चांगलं होईल आणि मनक्यावर लोड कमी येईल. आणि सगळ्यात भारी जी गोष्ट तुला आवडत असेल, आणि म्हणजे सांगायचं म्हणलं, मी हे ऑनलाईन खूप वेळा चेक केलंय पण घ्यायची हिंमत झाली नाही. आता आम्हाला तुझ्या मनातलं कळलं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट फ्रीडो करून तुला गिफ्टच आणले. आता ही एक गोष्ट आहे की जी तुला खूप जास्त आवडेल, म्हणजे तुला जास्त करून झोपायला वगैरे आवडत असेल कम्फर्टेबली, तर हा तुझ्यासाठी फ्रीडोचा अल्टिमेट कम्फर्टवाला स्लीप पिलो आहे. हा यूज केल्यानंतर तू असं निवांत झोप लागेल तुला. स्वप्न पण छान पडतील. हा, स्वप्न पण भारी येतील. नक्की सांग आम्हाला तुला हे फ्रीडोचे प्रोडक्ट्स कसे वाटले नंतर ना. खूप छान. आता पण मला छान वाटतं. वापरून घेतल्यानंतर ना नक्की आम्हाला आवडेल तुझ्याकडनं ऐकायला की कसं वाटतंय. तर थँक्यू सो मच फ्रीडो की तुम्ही ऐश्वर्याला जे पाहिजे ते सगळं दिलं, तिच्या मनातल्या गोष्टी समजून.